रामकृष्ण हरी, जय हरी. कुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आज आपण आषाढी यात्राच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आपण आता वाखरीपर्यंत पोचणार आहोत. या पायी पालखी सोहळ्यात भगवंताने आपल्याला भरभरून प्रेमाचं, भक्तीचं आणि आनंदाचं हे वातावरण आपल्याला दिलेलं आहे. या वातावरणात आपण खूप खूप भाग्यवान आहोत की सहभागी होता आलं. पण अजून एक गोष्ट अशी की जे शरीराने विकलांग आहेत आणि ते दिव्यांग असल्या कारणानं पूर्णत्वानं आपली ती वारी करू शकत नाही, तरीही त्यांची जिद्द आणि भगवंताची कृपाशीर्वादानं, शक्तीनं ते त्यांची वारी पूर्ण करत आहेत. आज आपल्यासोबत आहेत या माऊली. आपण यांच्याशी बोलणार आहोत. चंद्रकांत माधवराव पानसंदे, सडी तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. माऊली, आपण किती वर्षापासून वारी करता? 18-19 वर्षाचा होतो. हो का? आणि आपला अनुभव कसा आहे वारीचा? खूप आनंदी, खूप सहकार्य. आपलं अपंगत्व कशा कारणाने आलेले माऊली? ते ट्रॅक्टर लागलं होतं पायाला. किती वर्षाचा अपंगत्व आहे तुमचं? जवळजवळ त्याला 40 वर्ष झाली ते, आणि नंतर फुटलं पाय. अशा पद्धतीने 6-7 वर्षापासून अपंग झालेले. माऊली, तुमचा अनुभव कसा आहे? तुम्हाला जर का असं शरीराने विकलांग असताना तुम्हाला काही अडचणी येतात? खूप सहकार्य करतात वारकरी, खूप सहकार्य. आणि विशेष म्हणजे या वारीच्या रस्त्याला तुम्हाला असं कमीत्व वाटतं का? नाही, काहीच कारण नाही. तुम्हाला असं वाटतं की मी शरीराने विकलांग आहे किंवा मला पूर्णत्व नाही, त्या कारणाने मला काही मी आंघोळीला निघलो होतो, मग तुमची गाडी झाली, त्याच्यामुळे मी अशाच अवस्थेत बंद नाही, काही नाही. बरोबर आहे. आणि माऊली, तुम्ही वारकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? काही नाही, याच्यात आनंद लुटला पाहिजे आणि भगवंताची सेवा घडली पाहिजे. अजून एक गोष्ट माऊली, यापुढे आपले आता उद्देश काय आहे आयुष्याचा? आपण आता कोणत्या पद्धतीने आपण हे करणार आहात? काय आता जोपर्यंत ते नेईन तोपर्यंत करायचे. आणि आता पंढरपूरला आपण आता अशाच परिस्थितीत जाणार का? गाडीत, वाहनात वगैरे जाणार आहे? आता काही चालत, काही रिक्षा वगैरे तर रिक्षेने जातो एवढं. माऊली, आपण अजून एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे की वारकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या स्वभावात काय फरक तुम्हाला जाणवतो? भरपूर फरक आहे. हा संस्काराचा आणि संस्कृतीचा फरक असल्या कारणाने वारकरी यांना वेळोवेळी मदत करतात. त्याच्यामुळे ते म्हणतात माझी वारी सफल झाली. मी आपल्यासारख्या शरीराने विकलांग असलेल्या व्यक्तींची पण जिद्दीला सलाम करतो आणि आपली संस्कृती आणि संस्कार टिकवण्यासाठी आज या माऊली अहोरात्र कष्ट करत आहेत. त्यासाठी त्यांना एक सॅल्यूट झालाच पाहिजे. जय हिंद, जय भारत. कुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.